नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरित करण्याबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। लेक लाडकी या योजनेकरिता निधी वितरण म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की लेक लाडकी ही जी काही योजना आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणारी या योजनेकरिता निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 85/6 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता, दिनांक 10 डिसेंबर 2025 हा म्हणजे की आत्ता आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे म्हणजेच की वाचा क्रमांक आहे तो म्हणजे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 85/6 दिनांक 10/6/2025 व दिनांक 12/8/2025 असा आहे। यानंतरचा दुसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना लेक लाडकी योजना निधी 2025/26/6354 दिनांक 29/10/2025 असा आहे। चला तर मित्रांनो, नेमकी शासन निर्णय हा काय आहे, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे तो सर्व आता आपण समोर समजून घेऊयात। शासन निर्णय राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यासंदर्भातील क्रमांक 1 येथील दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता ही देण्यात आलेली आहे। त्यानुसार लेक लाडकी योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता तसेच प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी पुढील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 25,05,00,000 फक्त एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित तसेच खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की लेक लाडकी ही जी काही योजना आहे या अंतर्गत 2025 ते 26 मध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांना अदा करण्याकरिता जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण 25,05,00,000 एवढा जो काही निधी आहे तो एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यात येणार आहे। त्यासाठीच ही मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात। यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात। या ठिकाणी यामध्ये मागणी क्रमांक X1-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 103 महिला कल्याण 25 मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना तसेच 2505 लेक लाडकी योजना कार्यक्रम 2235D 524 20 इतर प्रशासकीय खर्च यासाठी विद्यमान तरतूद जी काय आहे 2025 ते 26 मधील ती म्हणजे की 5,00,000 एवढी ही असणार आहे। आणि यापूर्वी जी काही वितरित केली गेलेली जी काही तरतूद आहे ती म्हणजे की सध्यापर्यंत काहीच केले गेलेली नाही। आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेली जो काही निधी आहे तो म्हणजे की तरतूद जी काही आहे ती म्हणजे की 5,00,000 एवढी ही असणार आहे। त्यानंतर दुसरे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की 26 जाहिरात व प्रसिद्धी खर्च यासाठी जी काही विद्यमान तरतूद जी काही आहे 2025 ते 26 मधील एकूण ती म्हणजे की 2,75,00,000 एवढी ही आहे। आणि यापूर्वी जी काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 1,38,00,000 एवढा हा वितरित केला गेलेला निधी आहे। आणि सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण विद्यमान तरतूद जी काय आहे 2025 ते 26 मधील ती म्हणजे की 100 कोटी एवढी ही आहे। आणि यापूर्वी जी काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 15 कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे तो म्हणजे की एकूण 25 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। तसेच हे सर्व जे काही लेखाशीर्ष मिळून जी काही विद्यमान तरतूद जी काही होणार आहे 2025 ते 26 मधील ती म्हणजे की एकूण 102,80,00,000 एवढी ही होणार आहे। आणि यापूर्वी जी काही वितरित केले गेलेली जी काही तरतूद आहे एकूण ती म्हणजे की
16,38,00,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावायचा निधी आहे तो म्हणजे की 25,05,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी पात्र लाभार्थ्यांना लाभाची रक्कम अदा करणे तसेच प्रशासकीय खर्च भागविण्याच्या अनुषंगाने निधीच्या उपाययोजनाबाबतची कारवाई विहित पद्धतीने करावी तसेच सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 368/6 दिनांक 4/12/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/25/12/12/18/33/7430 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, हा जर का GR तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर अपडेट ही GR ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।